नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। छत्रपति शिवाजी महाराज चषक राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धा 2025-2026 का 30 अप्रैल को सेवानंद विद्यालय कोराडी जिला नागपुर में हुआ भव्य उद्घाटन। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की कोराडी से यह खास रिपोर्ट। कबड्डी स्पर्धा 2026 या स्पर्धेचं आपल्या सर्वांच्या साक्षीने उद्घाटन झालं असं जाहीर करते। जोरदार टाळ्या आणि मशाल ही कर्तृत्वाची आहे, खेळाची मशाल आहे, स्पोर्ट्समन स्पिरिटची मशाल आहे, पॅशन, पर्सिव्हरन्स आणि तुमच्या सगळ्यांच्या डेडिकेशनची ही मशाल आहे। येणाऱ्या 5 दिवसापर्यंत हा जो कार्यक्रम, ही जी स्पर्धा इथे रंगणार आहे त्याची ही स्पोर्ट्समन स्पिरिटची मशाल, पंचांचे आदेश, खेळाडूंचं समर्पण आणि प्रत्येकाचं डेडिकेशन, त्याचं प्रमाण म्हणजे ही सुंदर मशाल जी इथे आपण प्रज्वलित करत आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रत्येक खेळाडूकडनं, महाराष्ट्राच्या तळागाळातनं इथे आलेल्या सर्व खेळाडूंचं स्वागत, मान्यवरांचं स्वागत। ही मशाल पेटवून सर्वांना विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हायचं आहे आणि स्वागत इथे उपस्थित आहे गृहनिर्माण, शालेय शिक्षण आणि संजयजी सावकारजी सुद्धा आपल्या इथे उपस्थित आहे, त्यांचंही स्वागत इथे होणार आहे। सगळ्यात आधी सतीश डाफडेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत करायचं आहे, पंकज भोयरजी यांचं। संजय सावकारजी वस्त्रोद्योग मंत्री, त्यांचं स्वागत ब्रह्मा काळेजी करतील अशी मी त्यांना विनंती। या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं देखील मनस्वी आभार। त्याचप्रमाणे उपस्थित मंत्री संजयजी सावकारे, राज्यमंत्री पंकजजी भोयर साहेब यांचं देखील मनापासून आभार। नागपूर जिल्ह्याचे सावनेर मतदारसंघाचे आमचे आमदार आशिषजी देशमुख सर, तसेच माजी आमदार टेकचंदी सावरकर यांचे देखील मनापासून आभार। विदर्भ कबड्डी असोसिएशनचे जितेंद्रसिंग ठाकूर, तसेच नागपूर जिल्ह्याचे आमचे आदरणीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर, तसेच नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संकेतदादा बावनकुळे, नागपूर जिल्ह्याचे छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच लाडके पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, तसेच माझे सहकारी श्री संजय सावकारे, श्री पंकज भोयर, श्री आशिष देशमुख, श्री टेकचंद सावरकर, श्री सुबोध मोहिते, सौलीलाताई हातबेड, संकेतजी बावनकुळे, राजाभाऊ टाकसाळे, अनिल आहिरकर, राजीव पोतदार, श्री अजय अगरवाल, शोभाताई पांडे, प्रसन्नजी तिडके, हेमलताताई सावजी, श्रीकांत शिवणकर, जितेंद्रसिंग ठाकूर, रमेश फुले, तानाजी वनवे, तसेच विशाल खांडेकर, कुमारजी आशीर्वाद, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तसेच पल्लवी धात्रक, उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, क्रीडा संघटनांचे सर्व पदाधिकारी, पंच, स्वयंसेवक, संबंध वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले प्रशिक्षक आणि तसेच या खेळाचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्वच क्रीडाप्रेमी, इथले सर्वच नागरिक व पत्रकार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई, जानामाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद,
या सर्वच महामानवांना मी अभिवादन करते. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती, या जयंतीनिमित्त मी सर्वांना त्यांना विनम्र अभिवादन करते. आणि आत्ताच आम्ही ज्या जगदंबा मातेचे दर्शन केलं त्यांना नतमस्तक होते. आज या स्पर्धेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या कोराडी इथं उपस्थित असलेल्या सर्वच खेळाडूंचं, प्रशिक्षकांचं, स्पोर्ट्स स्टाफचं आणि कबड्डीबद्दल प्रेम असणाऱ्या सर्वच माझ्या क्रिकेटप्रेमी नागरिकांचं मी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. सर्व खेळाडू आणि संघांना त्यांच्या कामगिरीसाठी, उत्तम कामगिरीसाठी मनापासून शुभेच्छा देते. आणि स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच संघांच्या खेळाडूंकडून आपल्याला एक दर्जेदार खेळ बघायला मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे की खेळामध्ये हार जीत तर असतेच, परंतु खेळावरती मनाचा दिलदारपणा हाच खरा महत्त्वाचा असतो. आणि तो आज गेले 2-3 दिवस, पुढचे 2-3 दिवस आपल्याला हा खेळ खेळायचा आहे. आणि या खेळातून नक्कीच आपला हा दिलदारपणा महत्त्वाचा आहे आणि तो दिसेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते. आज आपल्या या नागपूरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये तब्बल 19 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं भव्य आयोजन होत आहे. ही आपल्या सर्वांसाठी खरोखरच अतिशय आनंदाची बाब आहे. महाराष्ट्रातला हा मर्दानी खेळ आपल्याला राज्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. हा खेळ केवळ शारीरिक नसून तो शक्ती, युक्ती, चपळता आणि दम याचा संगम असलेला खेळ आहे. हा तर खेळ आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ आहे. त्यामुळे सगळ्यांना प्रिय असणारा खेळ आणि त्याच्या स्पर्धा, त्यामुळे सगळेच आपण आनंददायी झालेलो आहोत. आज या भव्य आणि दिमागदार स्पर्धेचं या सगळ्याच आयोजनाकडे पाहिलं तर एक स्पष्टपणे गोष्ट जाणवते, ती म्हणजे ही केवळ क्रीडा स्पर्धा, क्रीडा उपक्रम नसून ती आपल्या संस्कृतीचं, शिस्तीचं आणि सामूहिक प्रयत्नांचं एक सुंदर प्रतिबिंब आहे असं म्हणायला हरकत नाही. आजच्या या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध आणि दिमागदार पद्धतीनं आयोजन केल्याबद्दल श्री संकेत बावनकुळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करते. अशा प्रकारचं नियोजन आणि अंमलबजावणी नक्कीच